शिवराज भूषण मी जिजा भाग 15वा प्रकरण पहिले. लेखक कवी भूषण, सादरीकरण डॉक्टर भूषण शांत. मी जिजा भाग 15. स्वारींनी शिवबाच्या मदतीला आणखी एक वीर पाठवला. कान्होजी जेधे. स्वारींच्या बरोबर कान्होजींनाही आदिलशहानं धरलं होतं. त्यांनाही विनाकारण कैदेच्या यातना सोसाव्या लागल्या होत्या. त्यांना शिवबाच्या मदतीला पुण्यात पाठवून दिलं. उघडपणे जरी कान्होजी आदिलशाहीच्या चाकरीत होते, तरी गुप्तपणे कान्होजींबरोबर जेध्यांची बळजोर फौजही गरज लागेल तेव्हा शिवबाच्या मदतीला उपलब्ध झाली. शंकराच्या पिंडीवरील बेलपत्र उचलून कान्होजींनी शिवबाच्या हातात दिलं आणि म्हणाले, राज, आजपासनं या जीवाचं धनी तुम्ही. गरज लागल तेव्हा सांगावा दाडा. कान्होजी उभा आहे तो तुमच्यावर कोणी बी पोचू शकायचा नाही. सईला पहिल्या मुलाची चाहूल लागली तेव्हा चैत्र नुकताच सुरू झाला होता. सकाळ सकाळ घेरी येते, थोडासा तोल जातोय असं वाटतंय म्हणत होती. तिला मळमळायला लागलं तेव्हाच मला शंका आली. वैद्यराजांना बोलावलं, त्यांना नाडी पण बघावी लागली नाही. सईचा चेहरा बघून म्हणाले, चेहऱ्यावरचं तेच बघा आऊसाहेब, गरोदरपणामुळे होतंय, दुसरं काहीच नाही. माझ्या अंगावर एक गोड शिरशिरी उठली. आजी होणार मी. मनात एक वेदनाही उठली. शंभूच्या बाळाला कधी मांडीवर खेळवायचं भाग्य नाही मिळालं. पण निदान आता शिवबाचं बाळ तरी मिळेल खेळवायला. मी माझीच समजून घेतली. पण सई सोशिक. वाड्यातल्या तिच्या एकाही जबाबदारीत कधी डोहाळ्यामुळे खोट आली नाही. वैशाखात रणरणत्या उन्हात ती वाळवण घालणाऱ्या भटकी नीट काम करतायत ना हे पाहायची. अगं सई, कशाला उन्हात उभी आहेस? 2 जीवांची आहे, जरा आराम कर की. मी विचारलं तर म्हणाली, साहेब, जरा कामात गुंतले ना की त्रास जाणवत नाही. किती कौतुक करत बसायचं स्वतःच. ज्येष्ठ उलटेपर्यंत तिचे डोहाळे चालले. फार कडक नव्हते. पावसाळा उलटला, हवेत छान थंडी जाणवू लागली. सईचे दिवस भरले. मी पुतळ्याला बाळंत घर तयार करून घ्यायला सांगितलं. तिनंही अगदी मनापासून भिंती स्वच्छ करून घेतल्या, त्यावर चुना लावून घेतला. मग स्वतः हुरमुंजीनं चित्र काढली, पंजाचे ठसे उमटवले. मग मला बघायला बोलवलं. बघूनच हसू आलं. म्हणजे एखाद्या चित्रकारानं कलाकृती निर्माण करावी इतकं सुरेख बाळंतघर दिसत होतं. कार्तिक सरता सरता एक दिवस संध्याकाळला सईला कळा यायला लागल्या. दोघी सुईणी तयार होत्याच. सईला बाळंतघरात नेलं. पैलट करीन असल्यानं वेळ तर लागणारच होता. रात्रभर मी स्वतः बाहेर वाट बघत बसून होते. पुतळा सकवार दोघी होत्याच. सोयरा जाऊन झोपली. मधून मधून सईचा कण्याचा आवाज येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुतळ्याला म्हटलं, तुम्ही दोघी बसा, मी जाऊन स्नान पूजा आटोपून येते. स्नान होतंय ना होतंय तोच पुतळा धावत आली. मासाहेब, मासाहेब, मुलगी झाली. सोयर पडलं. मी लगबगीनं आटपून पोहोचले तोवर सुईणींनी सई आणि बाळाच्या आंघोळीसाठी व्यवस्था करायला घेतली होती. गोंडस मुलगी होती. तिचा बाप शिवाचा पत्ताच नव्हता. स्वारीवर गेलेला अजून परत आला नव्हता. मग लगेच चिटणीसांना बोलवलं, त्यांच्याकडून पत्र लिहून घेतलं. महादेवाला म्हटलं, राजे कुठे असतील ते शोध आणि पत्र त्यांना नेऊन दे. तातडीनं घरी या म्हणावं. तो निघतच होता. इतक्यात म्हटलं, थांब जरा. एक साखरेची थैली त्याला दिली. म्हटलं, ही दे राजांना, सगळ्यांचं तोंड लगेच गोड करा म्हणावं. अशीच साखरेची थैली घेऊन फलटण आणि बंगळूरला स्वार सुटले. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेपर्यंत राजे घरी आलेच. थकलेले होते. खूपच लांबची दौड करून लगोलगीनं आले होते. आले ते लगेच सईकडे जायला निघाले. थांबा जरा राजे, हातपाय धुवून मगच जात, मी सांगितलं. एकीकडे मला हसू येत होतं. नवख्या बापाची मुलीला आणि पत्नीला भेटायची घाई जाणवत होती. बारशाची तयारी सुरू झाली. फलटणला आवतण तर धाडलं, पण तिथून काहीच उत्तर आलं नाही. सखू नाव ठेवलं. सईची ही पहिली मुलगी. सईला कुठं ठेवू आणि कुठं नको असं मला झालं होतं. पण स्वतः ती मात्र दुःखातच होती. गडावर एवढा उत्सव चालला होता, पण सई त्यात नव्हती. बरोबरच होतं तिचं. आज तिच्या माहेरहून कोणीच आलं नव्हतं. कसं आहे ना, बजाजी मुसलमान होऊन बादशाच्या मुलीबरोबर लग्न करून विजापुरातच होते. फलटणला म्हणण्यासारखं कोणीच नव्हतं. शिवबाला याची जाणीव होती. थोड्या दिवसातच त्याचा प्रत्यय आला. विजापूरहून बजाजी भेटायला गडाखाली आले. त्यांची मुसलमान बेगम बाळंतपणात गमावली होती आणि बादशहाची मर्जी उतरली होती. या शहांच्या मर्ज्या म्हणजे अळवावरचं पाणी. कधी चढेल आणि कधी पडेल सांगणं अशक्यच. परिणाम असा झाला की बजाजींना पुन्हा हिंदू व्हायचं होतं. आजवर अशी घटना कधी घडली नव्हती, पण उपाय काय? शेवटी राजांनी सर्व पंडितांची एक सभा बोलावली. त्यांच्या समोर हा प्रश्न मांडला.
अगोदर ते तयार नव्हते. रूढींच्या विरुद्ध आम्ही जाऊ शकत नाही म्हणाले. पण राजांनी त्यांना बजावलं की अशीच त्यांची मनोधारणा राहिली तर लवकरच कोणीही हिंदू राहणार नाही. उलट जर यवनी सत्ताधाऱ्यांना हे कळलं की आपण सक्तीनं पाठवलेला परत स्वधर्मात जाऊ शकतो, तर पाठवणं आपल्या आपण बंद होईल. हे मात्र या शास्त्री पंडितांना पटलं. त्यांच्याही मनात थोडी भीती होतीच. उद्या कोणी आपल्याला पाठवलं तर काय? राजांनी जर बजाजींना शुद्ध करून घेतलं तर उद्या आपल्यालाही हिंदू धर्मात परत येण्याचा मार्ग मोकळा राहील. पण आज आपण जर त्याच्यात पायगोवा घातला आणि उद्या आपल्याला पाठवलं तर आपणही परत येऊ शकणार नाही. त्यामुळे जरी चालू प्रथांविरुद्ध जायला ते तयार नव्हते, तरी एकदा राजांनी समजावल्यावर तयार झाले आणि बजाजींना विधिवत हिंदू करून घेतलं. प्रायश्चित्त दिलं. हरकत नाही. पण परत स्वधर्मात येणं राजांच्यामुळे शक्य झालं. एकट्या बजाजींना हिंदू करून घेऊन समस्या संपत नव्हती. जरी आज ते हिंदू धर्मात आले तरी समाज ते मान्य करत नव्हता. समाजासाठी ते आजही एकेकाळी बाटलेले म्हणून वर्जस होते. त्यांच्याशी व्यवहार करणं लोक टाळतच होते. आता त्यांचा मुलगा महादजी लग्नाचा झाला पण सोयरीक जमेना कसली येईच ना. पण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यावर शिवबाचे आडाखे अचूक असत. त्यांनी सखूचा विवाह महादजी बरोबर निश्चित केला. आम्ही सुरुवातीला जरा नाखुश होतो पण त्यातच समजूत काढली. नंतर मात्र मला मनोमन पटलं की एकदा राजानं वेगळी वाट चोखाळली की प्रजेला त्यात गैर दिसेनासं होतं. खरं या पर्यायात चुकीचं काहीच नव्हतं, पण माझ्याच लक्षात यायला जरा वेळ लागला. मग मात्र आम्हीच पुढाकार घेतला. असेच राजे आम्हाला विचारायला आले चकूच्या लग्नाबद्दल. त्यांना म्हटलं, लग्न इथं नाही फलटणला होऊ दे. का मग साहेब? राजाने विचारलं. माझं लग्न तर इथेच केलं. त्यावेळेला आपण पुण्यात लग्न करण्याबद्दल आग्रही होतात. मी हसले. राजे, पुण्यात तुमचं लग्न केलं ते कशासाठी? सगळ्या रयतेला बोलवायला, त्यांना ओळख व्हावी म्हणून. हो ना. मग आता मला सांगा, महादेवला सकू का दिली? राजे हसले. आलं लक्षात मासाहेब. म्हणजे या निमित्तानं फलटणला सर्व रयतेला बोलवता येईल. परधर्मात गेलेला परत आला तर त्याच्याशी सोयरीक करण्यात काहीही गैर नाही याची खात्री पटेल, असंच ना? मी फक्त हसले. कळलं मासाहेब, राजे म्हणाले. राजे, एक लक्षात ठेवा, तुम्ही सकूचं लग्न जर इथं केलं तर ही खात्री इथल्या जनतेला पटेल. पण बजाजीनं विरोध कोणाचा आहे? फलटणच्या भागातल्या लोकांचा. त्यांची खात्री पटायला हवी ना. या लग्नाच्या निमित्तानं जर सर्वांना फलटणच्या वाड्यावर बोलावलं तर मात्र कोणाचाच या लग्नाला विरोध राहणार नाही आणि परिणामी बजाजींना हिंदू धर्मात सहज स्वीकारलं जाईल. या सगळ्यात मात्र मला सोयराचा एक स्वभाव जाणवला. तशी ती पूर्वीपासूनच आतल्या गाठीची. पण कोणतीही गोष्ट करताना आपल्या बाजूनं रंगवून कशी सांगायची हे तिच्याकडून शिकावं. अगदी जेव्हा शिवबानं हे लग्न करायचं ठरवलं तेव्हा सुद्धा ती माझ्याकडे आली आणि गप्प उभी राहिली. का ग सोयरा, काय झालं? मी विचारलं. मला अजून शिवबानं काय ठरवलं याचा पत्ताच नव्हता. काही नाही म्हणत ती परत गप्प राहिली. काहीतरी चुकतंय हे तिच्या आविर्भावातून कळत होतं. शेवटी पुन्हा खोदून खोदून विचारल्यावर म्हणाली, अशा गोष्टी व्हाव्यात की नाही ज्याचं त्यांना ठरवावं. कसल्या गोष्टी सोयरा? राजघराण्यानंच धर्म सोडून वागायचं ठरवलं तर लोक तसं करणारच, म्हणाली. मला कळेल म्हणजे काय ते तिच्याकडून काढून घ्यायला मला चांगलाच वेळ लागला. आणि या सर्व प्रकारानंतर माझ्या लक्षात आलं की ती अशा पद्धतीनं अनेक वेळा वागत असे. म्हटलं तर चुकली आणि म्हटलं तर आपलं म्हणणं व्यक्त करायची पद्धत. पण ते सांगण्यात समोरचा पुरा गुरफटेल हे ती नेमकं बघायची. पुढे काय झालं? पुढची गोष्ट इथे पुढे पुढची गोष्ट